टीचिंग पण मला आवडायचं. म्हणजे जर मी तुला सांगते, जर मी डॉक्टर नाही झाली असती तर मी टीचर झाले. आता मेल फिमेल दुर्लक्ष होतं ते हेल्थकडे. तो तुम्ही काम करणार, एवढे पैसे कमवणार, आणि जर तुम्ही तुमच्या हेल्थकडेच इग्नोर केलं, त्याला लक्ष नाही दिला, तर व्हॉट इज द यूज ऑफ अर्निंग सो मच. आता म्हणजे नमस्कार, माझं नाव आहे वैजंती सावंत आणि तुमचं सगळ्यांचं वैजंतीस यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. सो आजचा जो व्हिडिओ बनेल हा असेल एक पॉडकास्ट, जो आपण माझ्याच बहिणीशी, जी डॉक्टर आहे, तिच्याशी आपण तिची पर्सनल इंटरव्ह्यू घेऊ किंवा तिच्याबद्दल आपण काही काही गोष्टी जाणून घेऊ. सो स्टे ट्यून. ओके. सो माझ्या बहिणीचं नाव आहे दीप्ती दास आणि मी आता तिला इंट्रोड्यूस करते. नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर दीप्ती दास. मी एक जनरल प्रॅक्टिशनर आहे. पवई इथे माझं क्लिनिक आहे आणि आज तिच्या सांगण्यावर हिला काही क्वेरीज आहेत ज्या ती मला विचारणार आहे, त्याबद्दल आम्ही थोडं डिस्कस करू. हो, आणि लेट्स मूव फॉरवर्ड. डॉक्टर प्रोफेशनमध्ये आली तर तू हा डिसिजन कसा घेतलास? सायन्स म्हणजे डॉक्टरपर्यंत तुझा प्रवास कसा होता? आता डिसाईड कसं करायचं ते हे आपलं पर्सनल चॉईस असते. मीन्स यू आर इंटरेस्टेड इन दॅट थिंग, सो यू गो टू दॅट फील्ड. तर लहानपणापासूनच आपण, तुला लक्षात असेल, जेव्हा आपण खेळायचो तेव्हापासूनच मला असं बघून, दुसऱ्यांना बघून की नाही डॉक्टर आहे, सो रिस्पेक्टफुल ऑक्युपेशन आहे, प्रोफेशनल लाईफ आपली एका लाईननुसार आपण जातो की नाही, यू हॅव डिसाइडेड यू वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर आणि तुम्ही त्याच फील्ड. असं तर ऑप्शन्स आपल्याला खूप मिळतात. सायन्स पहिलं कसं असायचं, आता ज्या फॅमिलीमधून मी आली त्याच्यामध्ये या प्रोफेशनमध्ये जाणारी मीच पहिली आहे. केलं होतं तर हळूहळू करता 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 तोपर्यंत तिथपर्यंत कुणाला विचारलं, कधी काय केलं, आणि आवड असल्याने रस्ता आपणच मिळतो. ओनली यू हॅव टू ट्राय हार्ड. येस. सो आता म्हणजे तू हे कॉलेज वगैरे किंवा ते तुला म्हणजे नुसतं सायन्स घेतलं म्हणून इझी नसतं, त्याच्यामध्ये एक प्रॉपर स्ट्रीम पण पाहिजे होतं. कसे तू ट्रॅव्हल करायचीस तर, आणि आम्ही बघितलंय ताईला खूप जवळून की खूप डिफिकल्ट होती तेव्हाची सिच्युएशन, तर त्या सिच्युएशनला टॅकल करून किंवा त्या परिस्थितीमधून तू एवढ्यावर आली, डॉक्टर झाली. आमच्या इथं आजकालची जी मुलं आहेत ना ती खूप अवेअर आहे, म्हणजे त्यांना माहिती आहे की कुठे गेलं पाहिजे, काय करायला पाहिजे. पण जेव्हा आम्ही शिकत होतो ना त्या टायमाला मुलांना खूप अनअवेअर असायची. म्हणजे त्यांना एक माहिती असतं की 10th करायचे, मग आयदर यू हॅव टू सिलेक्ट आर्ट, कॉमर्स और सायन्स. मग त्याच्यापैकी जी हुशार असतात मुलं ती तेव्हाच विचार करायची, मी सायन्स घेतलं तर मला काहीतरी चांगला जॉब मिळेल, म्हणजे काहीतरी चांगलं प्रोफेशन मी सिलेक्ट करू शकते, असं त्या टायमाला असायचं. आत्ता असं नाही. मुलं आता काय करतात, आपल्या हिशोबाने त्यांना जे आवडतं, इवन इफ दे आर स्टुडियस आणि दे स्कोर गुड पर्सेंटेज, स्टील त्यांना जे आवडतात ना तेच सिलेक्ट करतात. पण आपल्या वेळेला, आमच्या वेळेला असं नाही. ऑपॉर्च्युनिटीज कमी होत्या, पण तरी पण दोन फरक असतात. एक तर काय असतं, आपल्या घरामध्ये कोण शिकलेलं असतं म्हणून आपण ते शिकतो. जसं आत्ता जेव्हा मी कॉलेजला गेली ना तर माझ्या क्लासमध्ये जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये 50% लोक अशी होती ना की त्यांचे पेरेंट्स डॉक्टर होते आणि म्हणून त्या लोकांनी डॉक्टर प्रोफेशन चूज केलं. जसं मी माझी एक आवड म्हणून आणि माझं एक मी एम सिलेक्ट केलं, म्हणजे माझं एमच होतं की आय वॉन्टेड टू बिकम अ डॉक्टर. तर ते माझं ध्येय होतं म्हणून मी ते पुरं केलं. बट इट वॉज व्हेरी डिफिकल्ट, कारण 10th नंतर मग सायन्स घेणं आणि पुढे शिकणं. एवढ्याला माय कॉलेज वॉज इन खारघर, तर एअरला मेडिकल कॉलेज होतं त्यावेळेला. आत्ता त्याचं नाव काहीतरी चेंज झालं. पण जेव्हा तिथपर्यंत मला ट्रॅव्हलिंगची एवढी सवय पण नव्हती, पण इथून एवढ्या लांब खारघरपर्यंत जाणं आणि परत येणं आणि तेवढा अभ्यास करणं, म्हणजे इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. बट बोलतो ना आपण की नाही, एकदा ठरवलंय तर ते आपण करायचं, मग आपण करतो. इट वॉज आउट ऑफ युअर चॉईस, यू हॅव सिलेक्टेड युअर फील्ड. सो आता माझा असा प्रश्न आहे की म्हणजे एक आता आम्ही कसं झालो, आता एक वाईफ या सगळ्यांची आता लग्न झालेली आहेत. सो मला हा प्रश्न ताईला विचारायचा आहे, कारण मला ऑफिस आणि घर हे सांभाळता सांभाळता माझी खूप पंचायत होते. तर ताई डॉक्टरसुद्धा आहे आणि तिचं क्लासेससुद्धा आहेत, स्टडी पॉईंट क्लासेस, जे तिचे हस्बंड आणि ते दोघं मिळून चालवतात, आणि वरून ती घरचं सुद्धा करते. तिला तिचा बेबीसुद्धा 8th स्टँडर्डमध्ये. तर ते हे वर्क लाईफ बॅलन्स जे आपल्याला खूप डिफिकल्ट होतं, तर ते तू कसं करतेस ते आम्हाला सांग. म्हणजे मला तुझ्याकडनं काही ऐकायला भेटलं तर आवडेल. ते पण एक आपली चॉईसच आहे.
ऍक्च्युली टीचिंग पण मला आवडायचं. म्हणजे जर मी तुला सांगते, जर मी डॉक्टर नाही झाले असती तर मी टीचर झाले. आता हजबंडचं आहे क्लासेस, ते मॅनेज करायचे पहिलं, आणि मला आवडतं म्हणून मी, इट इज नॉट अन ऑब्लिगेशन की तुला शिकवलंच पाहिजे असं काही नाही आहे, पण मला आवडतं म्हणून मी शिकवते. आणि दॅट टू म्हणजे आवड एवढी जास्त आहे ना त्याची पण, की एन्जॉय करते म्हणून त्याचा स्ट्रेस नाही वाटत. जर ते आवडत नसतं तर स्ट्रेस वाटत असतं. आणि बाकीचं हे पण माझ्या आवडीचंच काम आहे, त्याच्यामुळे क्लिनिक 2 टाइम मॅनेज करणं चालतं. आणि हजबंड खूप हेल्पफुल आहेत म्हणून घरचंही चालतं. म्हणजे घरचे सुद्धा चांगले आहेत म्हणून ते जास्त सुरळीत चालते असं म्हणू आपण. ग्रेट. म्हणजे आपल्याला इन शॉर्ट कन्क्ल्युजन हे की जर आपल्याला जे आवडतं तेच करा तर तुम्ही नक्कीच त्याच्यातून मार्ग काढू शकता. सो आज आपण ताईचे इंटरव्ह्यूज घेतोय. सो ती बेसिकली तर डॉक्टर आहे, तर आपण तिला हा प्रश्न विचारूया की ॲज अ डॉक्टर तू माझे जर व्ह्यूअर्स कोणीही बघत असेल, जर त्यांनी पॉझिटिव्ह जर बघत असेल तर त्यांच्यासाठी तू काय सांगशील की आता म्हणजे डेली रुटीन, हेल्दी रुटीन किंवा तुला पब्लिक अवेअरनेसबद्दल तू काय सांगू शकतेस? ॲज अ डॉक्टर मी सजेस्ट करेन ना, आता लोक खूप बिझी असतात. म्हणजे सगळ्यात जास्त टाइम त्यांचा ट्रॅव्हलिंगमध्ये जातो. सो फर्स्ट अँड द मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे सगळे इन जनरल, म्हणजे मेल्स फिमेल्स सगळ्यांनाच मी सांगेन, कारण आजकाल वुमेन्स पण खूप कॉन्ट्रीब्यूट करतात फॅमिली इन्कममध्ये. सगळ्यात पहिलं मी सांगेन ना सगळ्यांना की टेक केअर ऑफ युअर हेल्थ. म्हणजे स्वतःकडे थोडासा लक्ष द्या. टेक गुड डाएट, म्हणजे ॲटलिस्ट टायमावर तरी खा. भलेही तुम्ही काही खात असाल, जंक फूड वगैरे त्याचा वेगळा प्रश्न झाला, कारण लोक आजकाल वेळ नसतो म्हणून काही खातात. तर ठीक आहे, पण ॲटलिस्ट टायमावर खा. थोडं 5 मिनिटं बसा. आजकालच्या एवढ्या धावपळीच्या म्हणजे आयुष्यात ना मेन तर इम्पॉर्टंट आहे की पहिलं तर आपल्या बॉडीवर कम्प्लीट कॉन्सन्ट्रेट करा. म्हणजे हेल्दी खा. भले तुम्हाला टाइम नाही मिळतं, एक फ्रूट तरी बॅगमध्ये ठेवा निघून. ॲटलिस्ट हॅव ॲन ॲपल. लोक काय करतात, सकाळी उठतात, मग माझी ट्रेन सुटेल, मग नाश्ता स्किप करतात. दुपारी कधी टाइम मिळाला, मीटिंग आहे किंवा काय कॉन्फरन्स आहे किंवा काय एखादा प्रोग्राम आहे, तर दुपारचं जेवण स्किप करतात. म्हणजे सगळ्यात जास्त लोकांचं दुर्लक्ष ना, दोघांचंही मेल फिमेल दुर्लक्ष होतं ते हेल्थकडे. तो तुम्ही काम करणार, एवढे पैसे कमवणार, आणि जर तुम्ही तुमच्या हेल्थकडेच इग्नोर केलं, त्याला लक्ष नाही दिला, तर व्हॉट इज द यूज ऑफ अर्निंग सो मच. आता मी मध्ये हे करते की आजकाल लोक, मी माझे फ्रेंड्समध्ये पण बघते किंवा सिनियर्स पण बघतात, तर ती लोकांना XYZ डाएट होतात. तर मला कोणाचं नाव नाही घ्यायचंय, पण ते मला असंही वाटतं की वेट लूज करावं, पण तर म्हणजे हे डाएट करणं कितपत योग्य आहे की आपलं नॉर्मल डाएट म्हणजे नॉर्मल जेवण आहे तेच आपण प्रिफर करावं की डाएटकडे लक्ष द्यावं? आपण तुम्ही जनरली जर अजून एक 10-20 वर्ष आधी पाठी गेलात ना, तर तुम्ही बघाल की जी आपले जे थोडेसे पूर्वीची लोक आहेत, ती लोक कधी डाएट नाही करायची. त्यांना डाएट करायची सवयच नव्हती किंवा त्यांना डाएट करावंच नाही लागत. त्याचं कारण काय होतं की ती लोक लवकर उठायची, लवकर खायची, लवकर झोपायची, आणि त्यांचं एक पॅटर्न असायचं. आपल्याला ओबेसिटी हा प्रॉब्लेम का दिसतोय, कारण आपण स्ट्रेसफुल लाईफ जगतो, त्याच्यामुळे आपल्याला ओबेसिटी होती. दॅट इज अ लाईफस्टाईल रिलेटेड डिसऑर्डर. ते आजार नाही आहे. तर जर आपण टायमावर खाल्लं, भले तुम्ही डाळ भात चपाती भाजी काही खा, इवन इफ यू ईट आउटसाईड. आता बघ, आपण एवढं कमवतो, आपण बाहेर जातो, कधी आठवड्यातून एकदा बाहेर खातो, 2दा खातो. इफ यू ईट वन्स इट इज ओके, पण जर तुम्ही रेग्युलर बेसिसवर बाहेर खात असाल तर तुम्हाला तो प्रॉब्लेम होणारच. आता काय होतं, आपण बाहेर निघतो, आपण घरी जेवण बनवतो, कधी टिफिन घेतो, कधी नाही घेतो. मुलांनाही तोच सवय लावली आपण. मुलंही टायमावर खात नाही, त्यांची मम्मी कामावर असते, त्यांना पाठी बघणारं कोण नसतं, मग ती लोक काय खाणार. मग त्यांना काय होतं, त्यांना ते कधी कधी मुलं ओव्हर ईट पण करतात, त्याच्याने त्यांना ओबेसिटी होते. मोठ्यांचाही सेम प्रॉब्लेम आहे. जेव्हा खायचं असतं त्या टायमाला ती लोक खात नाही, आणि नंतर जेव्हा खातात ना तेव्हा टाइम निघून गेली असते. बॉडीला आपण मॅल फंक्शन करायला लागतो, आणि त्याच्यामुळे आपल्याला ओबेसिटी दिसते. मग जर तुम्ही तुमचं लाईफस्टाईल सुधारलं, प्रॉपर स्लीप घेतली, तर तुम्हाला डाएट करायची गरजच नाही. व्हॉट इज दे डू इन डाएटिंग? तुम्हाला जे तुम्ही ज्यांच्याकडे जाता ती लोक तुम्हाला काय करवतात, वेळेवर खायला पियालाच लावतात ना, बाकी इतर काय करतात. दे टेल यू व्हॉट टू ईट अँड व्हॉट नॉट टू ईट अँड वेन टू ईट अँड हाऊ टू ईट. तेच सगळ्या गोष्टी असतात. फक्त आपण जेव्हा त्यांच्याकडे जातो तेव्हा ती लोक आपल्याला प्रॉपर एक टाइम टेबल देतात, आणि आपण त्या टाइम टेबलला फॉलो करतो, म्हणून आपल्याला ते रिझल्ट दिसतात. जर हे तुम्ही स्वतः केलं ना तरी तुम्हाला होऊ शकेल. किंवा तुमचा एक फॅमिली डॉक्टर कोण असेल, तुम्ही ॲडवाइस घेऊ शकता कोणाची, काय करायचं. असंच ऐकून करायचं नाही, ऐकून कोणाचं नेव्हर नेव्हर. म्हणजे ऐकून त्याचं झालं म्हणून मलाही होईल असं, इट इज व्हेरी रॉंग. म्हणजे हा कन्सेप्टच रॉंग आहे.
म्हणजे कोणाचं नुसतं ऐकून आपण ते फॉलो केलं, ते खातोय म्हणून मी खाते, असं नाही होत. सो तुमचं एक डेली रुटीन फॉलो करा, टायमावर घ्या. आजच्या व्हिडिओसाठी आपण एवढंच करूया. ताईला नंतर परत भेटू आणि तुमचे प्रश्न असतील तर कॉमेंट्समध्ये नक्की टाका. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज 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 कॉमेंटसुद्धा करा, म्हणजे मला कळेल की मी कुठे प्रोग्रेस केलं पाहिजे, कुठे सुधारणा केल्या पाहिजे. थँक्स फॉर वॉचिंग वैजयंतीज यूट्यूब चॅनल. थँक्यू. थँक्यू.